बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे चॅनल आहे। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि अधिकृत म्हणजे झिरो ग्राउंड रिपोर्ट दाखवण्याचा सतत आम्ही प्रयत्न करत असतो। आज महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री 26 जानेवारीच्या झेंडावंदनाला धाराशिवमध्ये आले होते आणि काल आणि आज म्हणजे 25 जानेवारी 2025 आणि 26 जानेवारी 2025 2 दिवस यांचा दौरा होता। आणि या दौऱ्यामध्ये नेमकं काय घडलं वेगळी नजर टाकतो थोडी मी आज, कारण छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो। आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे। या चॅनलची व्ह्यूअर्स 3,38,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत, कधी न ऐकलेली कधी न बघितलेली, असेच एक विषय आम्ही दररोज एक वेगळा विषय घेऊन येतोय। मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरातल्या माऊली चौकामध्ये आहे। इकडं माझ्या समोरची बाजू जी आहे ते मुंडे गल्ली म्हणतात। इकडं या मुंडे गल्लीमध्ये पालकमंत्र्यांनी शहर प्रमुखाच्या घरी जेवण केलं। आता कार्यकर्ते हे शिवसैनिक म्हटले की आता तुम्हाला सांगायची गरज नाही। आता नेमकं काय घडलं आणि विषय काय झाला होता, मी आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत। आज 26 जानेवारी 2025 तारीख आहे। या वेळेत मी रात्री मला आत्ता थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली की पालकमंत्र्यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातल्या शहर शिवसेना शहर प्रमुख जे आहेत त्यांच्या घरी जेवण केलं। महत्त्वाची बाब, आता जेवण करणं पण तुमच्यासाठी नवीन काय वाटणार नाही, मग खरंच विशेष आहे। मी त्यांच्या घरी जाणार आहे, कुठं त्यांचा कार्यक्रम होता, ते कुठं गेले आणि काय नेमकं घडलं, अचानक काय शिवसैनिकांना हे पाठबळ देण्याचं काम पालकमंत्र्यांनी खरंच केलंय का, काय घटना खरी काय घडली बघूया आपण। इकडं आता इथं बॅनर लावलेला आहे। आता या बॅनरवर इथं संजय उर्फ पप्पू मुंडे शहराध्यक्ष शिवसेना धाराशिव, हे संजय मुंडे म्हणजे यांना पप्पू मुंडे म्हणून ओळख आहे यांची। संजय मुंडे हे खूप लोक कमी ओळखतात, पप्पू मुंडे असं त्यांचं नाव आहे। शिंदे गटाचे ते शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत। इकडं मोठा फोटो लावलेला आहे, पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आहेत प्रतापजी सरनाईक, हे आज इथं आले होते आणि त्यांनी इथल्या शहर प्रमुखाच्या घरी अचानकच जेवण केलं आणि याची चर्चा खूप रंगली शहरामध्ये। आता एवढे नेते असताना सुद्धा सर्वसामान्य कुटुंबाच्या घरी जेवण केलं, खरंच काय आपण त्यांच्या घरामध्ये जाऊ, कुठं जेवण केलं त्यांनी, नेमकं काय, वेगळा विषय आहे, थोडी आपण नजर टाकूया। चला आपण थेट आता पप्पू मुंडे यांच्या घरी जाऊ। उस्मानाबाद धाराशिव शहरात नेमकं कुठं आले होते, खरं काय खोटं काय, त्यांना काय वाटतंय आणि शिवसैनिकाच्या भावना काय आहेत जाणून घेऊया आपण। चला आपण थेट जाऊया मध्ये। आपण चला जाऊ ना, गाडी नाही जाणार, गाडी
बघा इथं पुंडे गलीमध्ये आपण प्रवेश केला आतमध्ये आणि पुढं इथं पप्पू मुंडेचं घर आहे आतमध्ये. आता हे पत्र्याचं इथं डबा मारलेला आहे, इकडे पत्रे पडलेले आहेत. कशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा भागामध्ये परिवहन मंत्री आले प्रतापजी सरनाईक. आता नेमकं 24 तास झाले, बरोबर 24 तास झालेत. आता 9 वाजता रात्री ते ह्याच ठिकाणी होते. आज 26 जानेवारी आहे, काल 25 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता इथं आले होते ते. आता हे रस्ता बघाय बघा कसा आहे ते इथं, आणि इथून त्यांनी सुरुवातीला आता कसं नियोजन केलं काय. आता मंत्री यायचे म्हटले तर खरं वाटेल का आपल्याला, किंवा इथं आले असतील का प्रश्न पडतो. लोकाला वाटतंय मंत्री झाले की कार्यकर्त्याला विसरतात. खरं तसं घडलंय का? मी तुम्हाला 0 ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. आपण आतमध्ये जाऊया. पलीकडे त्यांच्या इकडे पुढं घर आहे. बघू गल्लीतले काही लोक असतील. अंधार दिसतंय पलीकडे. तिकडे कॅमेरा दाखवा बरं, पलीकडे दिसतंय का? तिकडे अंधार आहे असल्या, काल फोकस लावलेला असेल तिथं, उजाड केला असेल. कशी परिस्थिती आहे बघा, या बोळातच आले होते असं. बघूया, चालू ठेवा. बघा इथं कशी परिस्थिती अशी, इथंच आले होते. हे बॅरल इथंच होतं का? असंच बॅरल होतं का इथं? होय, हे बघा पाण्याचं बॅरल इथं. जाता पण येत नाही का माणसाला, आणि इथं पालकमंत्री आले होते काल. पण खरं काय, आता शिवसैनिक म्हटलं की सच्चे कार्यकर्ते असतात. त्यांना नेते पुढारी थोडं बळ देण्याचं काम करतात. मात्र मला माहिती मिळाली की इथं काल पालकमंत्री आले होते. पण खरंच आले होते का नाही बघावं म्हणून मी इथं आलोय. आपण आता आतमध्ये कुठं आले होते इथं पप्पू मुंडे तुम्हीच आहेत ना? बरं, काय नाव तुमचं? पूर्ण काय नाव आहे? संजय विनायकराव मुंडे. बरं, कुठं आहे घर तुमचं? हे आहे आमचं घर. हे कोणाचं आहे पलीकडे? हे बी आमचंच आहे. हे घर आहे पप्पू मुंडेचं. कोण राहतं याच्यामध्ये? पप्पू मुंडेच राहते ती का? बघा घर शहर प्रमुखाचं, माझे शहर प्रमुख. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता हे तुमचंच आहे ना घर? बरं, काय नाव म्हणले तुमचं पूर्ण? संजय उर्फ पप्पू मुंडे. बरं, आता आम्हाला थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली की काल इथं प्रतापजी सरनाईक आले होते. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत आणि आता पालकमंत्री आहेत. सुरुवातीला आले इथं शहरात आणि कालच आले होते 25 तारखेला इथं. आणि तुमच्या घरी आले होते म्हणते, खरं आहे? आलते साहेब, अचानक मला फोन आला. अलीकडे इकडे अचानक फोन आला की बाबा साहेब हे लागले. कोणते साहेब? परिवहन मंत्री आमचे प्रतापजी सरनाईक साहेब. अचानक मला फोन आला. मग त्याच्यानंतर माझी धांदल उडाली. का बरं? साहेब येणार म्हणजे आता करायचं काय? आता आपली तर परिस्थिती अशी आहे, काय करायचं? मग त्या परिस्थिती हे करून आता साहेब येणार म्हणजे बाकीची पुन्हा सगळी तयारी केली मी. घरच्याला वाटलं का साहेब येणार होते? वाटलं नव्हतं साहेब. कसं काय? कधीच वाटलं नव्हतं. आणि अचानक त्यांचा फोन झाला मला. कोणाचा फोन झाला? साहेब येणार आहेत म्हणून. अलीकडे इकडे पलीकडे जाऊ नका, अलीकडे. साहेब येणार आहेत म्हणून मला फोन झाला. कोणी केला फोन तुम्हाला? साहेबाच्या बियानं फोन केला. म्हणले? साहेब यायला लागले तिकडं आणि तुम्ही तुमच्या घरी तयारी करा. कशाला यायलेत म्हणले? साहेब भेटायला यायला लागलेत. तुम्हाला भेटण्याचं काय करणार? साहेबाचं असं म्हणणं आलं की सामान्य शिवसैनिकाच्या घरी आपल्याला पोहोचायचं आहे. हा, म्हणून आले साहेब. हा, तुम्हाला खरं वाटलं ती येतील इथं? वाटलं नव्हतं खरं. कुठे जेवले ते इथं? इथं जेवले होते समोरच्या घरात. आता ते माझ्या घरात जागा नसल्यामुळे आमच्या चुलत भावाच्या इथं बसवलं होतं साहेबाला जेवायला. तुमच्या जागा नाही घरामध्ये? नाही, जागा नाही. वर थोडाच एक हॉल आहे. ते बी आई वडिलाच्या ह्यानेच केलेलं आहे. आमचं स्वतःच काहीच नाही अजून बी. कोण राहतं इथं आता? आता हे माझे मिसेस, 2 भाऊ आहेत. इंग्रजी बोलायचं तुम्हाला? शाळा झाली तुमची? आमची 10वी नापास आहे. होय. हा, बरं. पण पहिल्यापासून बाळासाहेबाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला म्हणजे हे नाद शिवसेनेचा. काय वाटलं बरं मंत्री घरी आले तुमच्या? तुम्ही त्यांना कधी ओळखता? साहेबांना कधी भेटले होते? नाही, कधीच भेटलो नाही साहेब. साहेबाला लांबूनच बघितलेला. तुमची शिफारस केली होती कोणी? नाही, कुणी सुद्धा शिफारस केली नाही. नाही, साहेब अचानकच म्हणजे सगळं घडलंय. कसं केलं आता तुम्ही? म्हणजे तुम्हाला फोन आला की साहेब आता इथे येणार आहे तुमच्याकडे जेवण करायला, पुन्हा सगळी तयारी केली. किती वाजता फोन आला होता? दुपारी फोन आला. संध्याकाळी तुमच्या घरी येणार आहेत साहेब. हा, मग कसं केली तयारी? काय केलं? केली तयारी आता आपल्या पद्धतीनं जे असेल ते आमचं काय असेल ते म्हणजे बेसन जेवायला घेतलं. काल पण साहेबाचा उपास होता म्हणून थोडं फराळीचं घेतलं साहेबांनी. खाल्लं का त्यांनी? थोडं खाल्लं साहेबांनी. काय म्हणले तुम्हाला? तुम्ही ज्यावेळेस आतमध्ये तुम्ही त्यांना म्हणले असते ना इथं आता आपल्यालाच येता येत नव्हतं इथं घरामध्ये? नाही, साहेब आले. आपण ज्यावेळेस प्रवेश करत होतो
काय नाही साहेब, काय सुद्धा म्हणले नाही. आले सोबत. तुमचे डोळे भरल्यासारखं वाटतं. हा, डोळे भरले साहेब. का बरं? माझ्या घरी आज एवढा मोठा योग आला, साहेब आले. म्हणजे अचानक सगळा झालेला विषय म्हणजे अचानक असा म्हणजे धक्का बसला. साहेब आले माझ्यासाठी एवढं म्हणजे आनंद असू राहिले तुमच्या डोळे. हा, आनंद असो. म्हणजे आज खरं कालचा दिवस होता माझ्यासाठी. साहेब आले म्हणजे माझ्यासाठी. साहेबांनी भेटले काय? काय म्हणले? भेटले. बोलले काय माझ्या तुम्हाला? घरच्याची विचारपूस केली. माझ्या मुलाला बोलले, माझ्या म्हणजे मिसेसला बोलले, माझ्या भावाला बोलले, त्यांच्या मिसेसला बोलले, त्यांच्या भावाच्या माझ्या. असं म्हणून आमच्या सगळ्या परिवाराचं त्यांनी विचारपूस केली. तुम्हाला शेती किती काय आहे मी म्हणजे सांगून टाकलं साहेबाला सगळ्या विषयी. काय म्हणले मग? काय नाही साहेब, मान हलवली. तुम्हाला भेटायला बोलवलं का त्यांनी? काय नाही. काम असलं तर सांगा म्हणले की नाही? नाही अजून नाही. मग काय वाटतं बरं आता तुम्हाला मंत्री घरी आले तुमच्या? काय नाही, मला माझ्या बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आज माझं एवढं म्हणजे सार्थक झालं. मी आजपर्यंत पक्षासाठी जे कष्ट केलं ते आज माझ्या साहेबाच्या रूपानं आज परिवहन मंत्री साहेब माझ्या घरी आले, माझ्या साहेबाच्या रूपानं. मग काय बोलले तुम्ही त्यांना? काय नाही, हे सगळे सांगितलं म्हणजे जी रियालिटी आहे ती सांगितलं सगळं. काय विचारलं नाही तुम्हाला? साहेबांनी लेकरं किती काय आहेत सगळं म्हणजे विचारलं. मिसेस काय करते ते मिसेसला बोलले. बरं, तुम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहात. बाळासाहेबांना तुम्ही इथं पाहिलं? बाळासाहेब पाहिलं. एवढे मोठे नेते तुमच्या घरी आलेत, येतील असं वाटलं होतं कधी तुम्हाला? वाटलं नव्हतं. तुम्ही पहिला फोन मग साहेब येणार म्हणलं, तुम्ही कुणाला सांगितलं की आपल्या घरी साहेब येणार? तुमच्या आमच्या वहिनीला सांगितलं, मुलाला सांगितलं, आईला, वडिलाला, कुणाला? आई वडील नाहीत माझे. मग आमच्या मिसेसला सांगितलं, आमच्या 2 भावाला सांगितलं, त्यांच्या मिसेसला. काय म्हणले ते? काय नाही, आता करायचं काय म्हणले. आता अचानक एवढं असं काय असतं म्हणले. मंत्री म्हणजे काय असते? मंत्री म्हणजे काय असतं ह्यांना माहित सुद्धा नाही. मग तिथून पुढे सगळी पळापळी करून सगळी तयारी. हे पुन्हा स्वयंपाकाचं हे दाखवतो मी कुठं केला काय आहे सगळा विषय तुम्हाला. मग यंत्रणा आली असेल, पोलीस यंत्रणा, अधिकारी वगैरे कोणी बघायला, घर बीर काय? नाही, काहीच नाही. नाही, कुणी झालं नाही, कुणी झालं नाही, कुणी झालं नाही बघायला. नाही. मग काय मेनू ठरला होता? सामान्य सैनिकाच्या घरी काय मिळणार आहे त्यांना? वहिनी काय म्हणलं, काय जेवायला करायचं म्हणलं? काय नाही, ते आपलं बेसन, ठेसन, हे मेथी, भाकरी आणि चपाती असा मेनू ठरला होता. मग काय आता रात्री इथं रात्री 9 वाजता आले होते इथं. कोण कोण होते सोबत त्यांच्या? ज्ञानराज चौगुले होते, पुन्हा सूरज साळुंके होते, सुधीर अण्णा पाटील होते, पुन्हा शिवाजी अप्पा कापशे होते. हे माझे सगळे जुने सहकारी होते. ज्यांनी मी बघितलेलं आहे पक्षासाठी काय केलेलं आहे. कशी होती शिवसेना पहिली, आताची कशी आहे? आताची शिवसेना लय वेगळी आहे. कशी आहे काय आता काय शिवसैनिक तुम्ही? मी ओरिजिनल शिवसेनेत होतो पहिल्यांदा, म्हणजे एकत्र शिवसेना असताना. आज आमच्या एकनाथ शिंदे साहेबाची ओरिजिनल शिवसेना आहे. मी तिकडं बाळासाहेबाच्या विचाराचे इकडे जपले म्हणून मी इकडे आलेलो आहे एकनाथ शिंदे साहेबाकडे. मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबाचे विचार जपले, म्हणून मी आलेलो आहे. मग किती वेळ थांबले होते साहेब इथं? साहेब जवळजवळ 1-1.5 तास थांबले होते. 1 तास थांबले होते साहेब. साहेबांनी सगळ्याला भेटी दिल्या, पुन्हा आमचे सगळे आले, जवळचे नातेवाईक हे जमा झाले, मग सगळ्याला बोलणंही झालं साहेबाचे. मुलगा कुठे आहे तुमचा? मुलगा काय करतो तो? 10वीत. काय म्हणतो? काल कोण आलं? पालकमंत्री साहेब. होय, पाहिलं होतं तू कधी? मंत्री पाहिले होते का कधी तुझ्या घरी येतील असं वाटलं होतं? नाही. मग आता काय म्हणले तुला? बोलले होते? हो. काय म्हणले? कितीत आहे, काय करतो? काय व्हायचं मग तुला आता? UPSC करायची. अरे वा, आता कोणत्या वर्गात आहे? 10वी. बर, तू साहेबासोबत होता? तू होतो. किती वेळ होता? अर्धा तास. ही वडिलाची पुण्य आहे, कृपा आहे तुझ्या. हो. कसं वाटतंय मग? चांगलं वाटतंय. किती भाऊ आहे तुम्ही? मी एकटाच आहे आणि बहिणी 2. बर, मग आता हे शिवसैनिक म्हणून काम करतात तुझे वडील आणि मंत्री आले इथं, काय अपेक्षा वाटते बरं तुला? लोक असं काय वेगळं समजतात असं काय वाटतंय तुला? हो. काय वाटतंय? आदर. काय म्हणून? असं कसं पाहतो तू त्यांच्याकडे? आधीपासून बाबा काही नव्हते इतके, अचानक आले त्यामुळं जरा आदर वाढला. मग
काय आता काय करशील पुढे आता काय वाटतं तुला तुझ्या काय अपेक्षा आहेत पालकमंत्र्याकडून परिवहन मंत्र्याकडून किंवा मंत्र्याकडून तुला भेटायला आले तुला काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आता बाबांना कामं द्यावी. अच्छा कसले कामं पाहिजे आता असं म्हणजे जे कामं येतात ते अजून वाढून मिळालं पाहिजे. मिळत नाहीत कार्यकर्त्यांना कामं मिळत नाहीत असं वाटतंय हा का बरं मिळत नाहीत बाबांना मिळत नाहीत. मिळत नाहीत हा. का बरं? बाबा गरीब आहेत हम्म. देतील साहेब आता हो भेटतील की? तुला जर साहेबांनी बोलवलं जाशील का तू त्यांच्याकडे हो हं? हो होय, काय म्हणते ते होता तुम्ही काल इथं होतो ना काल पण. कसं वाटतं बरं काय काय ते म्हणजे ऍक्च्युली जेव्हा काय नाव आहे तुमचं मी गोविंद पाटील नाव आहे. आपण याच्या घरात जायचंय बरं का इकडे घर आहे इकडे उभारलं तर बघूया आपण आतमध्ये पण जाणार आहेत खरी परिस्थिती काय आहे दाखवणार आहे तुम्हाला ऍक्च्युली जेव्हा आम्हाला काल दुपारीच माहीत झालं आम्हाला पण त्यांनी आज चौकात आल्यावर सांगितलं कोणी आबा म्हणजे आता तो पप्पा आबा काल आली चौकात त्यांनी सांगितलं की बा येणार आहेत. तर चौकातले म्हणजे का निम्या लोकांनी तर विश्वासच ठेवला नाही. का बरं? अरे काय ना हाय का घर म्हणले राहिलं आणि कुठं मंत्री यायला सांगायला म्हणले असं विश्वास नाही लोकांचा बसला. आता एवढ्या वर्षापासून त्यांची 25-30 वर्ष झालं शिवसेनेमध्ये काम करायला आहेत. कधी कुणाकडनं म्हणजे पैसे घेऊन तर काय नाहीच का खिशातले पैसे खर्च करून शिवसेनेमध्ये त्यांनी काम केलं आणि राहायला घर नाही. मग लोक म्हणणार ना अरे ह्याच्या स्वतःच राहायला घर नाही कुठं मंत्री येणार ह्याच्या घरी जेवायला काही पण सांगायलेत. मग तशा टाईपचं झालं होतं काल. म्हणजे ऍक्च्युली ते शेवट येईपर्यंत निम्या लोकांना असं वाटायचं नव्हतं की ते येणार आहेत. जेव्हा ते कुठंतरी पोलीस गाडी वगैरे यायला लागली मागून मग तेव्हा वाटलं की अरे खरंच पोलीस गाडी वगैरे आली म्हणजे अरे खरंच येणार आहेत काय की म्हणजे तेवढे त्यांनी म्हणजे आता केलं होता स्वागताची तयारी पण वाटलं नव्हतं असं काहीतरी होईल. जेव्हा पोलीस गाडी आली आणि त्यांनी बाबा मागून यायलेत इथून निघाले वगैरे असं जेव्हा फोन वगैरे आले तेव्हा की हां बाबा अरे खरंच यायलेले आहेत. आणि मग पुन्हा सगळे अरे खरंच यायलेत असं झालं. आणि म्हणजे काय वाटतं यांच्याकडे बघून तुम्हाला आता हे एकंदरीत हे सगळं इथं आले मुंडे गलीत आले कधी आपल्याला चालता येत नाही ना असे ऍक्च्युली काय झालं ऍक्च्युली तयारी केली होती म्हणजे आता काय ते जे अंधार तर होता पण काल फक्त लाईट लावली होती थोडीशी म्हणजे जाता जर समजा आले तरी व त्यांना एकतर येतील का नाही डाऊट होता आला तर घरापर्यंत येतील का नाही. आणि मग हे तर म्हणले जेवणार आहेत मग ते निम्या लोकांनी निम्या लोकांनी तर विश्वासच ठेवला नाही. पण काही जण म्हणले नाही आबांना फोन आलता आबा म्हणलेत येणार आहेत मग येतात असे म्हणजे निम्या लोकांच्या असं येतील निम्या लोक म्हणते नाही येणार. मग ते काल ती येणार म्हणल्यावर ते आबाने आपली थोडी तयारी आणि आबाने फोन केला आबाने सांगितल्यामुळे बाकीचे पण सगळेच आता आमचे सगळे मुंडे परिवार सगळेजण आले लगेच कारण एवढ्या कमी वेळात तयारी तेवढी पण म्हणजे ते सगळेजण आले म्हणजे पूर्ण मुंडे फॅमिली पूर्ण आली. सगळेजण सख्खे चुलते चुलत सगळेजण आले बाबा तिथं लाईटी बसवून येण्यापर्यंत कुठंतरी बाबा ती बॅनर हे ते सगळ्या म्हणजे गोष्टी जुळून आल्या आणि सगळ्यांनी पण थोडस ही केल्यामुळं झालं कालचं ते व्यवस्थित. त्यांची पुण्य आली फळाला 25-30 वर्षाची काय कुणाचा 1 रुपया न घेता किंवा खिशातले पैसे घालून राजकारण केलं काल त्यांचं फळाला आलं म्हणजे. होय तुम्हाला खरं वाटलं होतं का पण हे जेवण करतील इथं म्हणून जेवण केलं नव्हतं वाटलं साहेब. काय वाटलं ते बांधून ते तिकडून कुठं द्यायचं असं वाटलं का मग? नाही वाटलं नव्हतं साहेब. मग काय वाटलं बा? तुम्ही स्वयंपाक केला असेल ना मग स्वयंपाक केला मग साहेब बसले जेवायला पण. क्या बात आहे. हा बसले साहेब. अरे वा तुम्ही जेवला का त्यांच्यासोबत नाही जेवलो साहेबासोबत मी बसलो साहेबाच्या फक्त त्यांची व्यवस्था करायला व्यवस्था करायला. होय हा. काय म्हणले त्यांनी कालपर्यंत त्यांनी जाईपर्यंत जेवलेच खरंच वाटलं नाही त्याला नाही साहेब पण म्हणले पोटच भरलं असेल तुमचं ते मंत्री घरी आले म्हणल्यावर जेव्हा सगळेजण म्हणले त्यांना पण त्यांनी शेवटपर्यंत जेवलेच नाहीत. नाही मी नंतर म्हणजे का बरं ते एक रिस्पॉन्सिबिलिटी असते म्हणायचं ते मालजाच्यानं म्हणजे ते मे बी त्यांना भूकच लागली नसेल काल त्याच्यामध्ये काहीतरी असं होय ते शेवटपर्यंत जेवलेच नव्हते काल. होय इकडे पण मित्रमंडळी उभारलेत आलेत का होय काय नाव आहे तुमचं अनिल मुंडे. बरं कुठं असता तुम्ही तिथेच पलीकडे राहतो. गल्लीत राहता काय करता मी बँकेत आहे कुठल्या साई मल्टी स्टेटमध्ये. काल तुम्ही कुठं होता या टायमिंगला इथं आबासोबत होतो. काय कोण आलतं इथं काल पालकमंत्री आले धारशिवशी. खरं वाटलं होतं तुम्हाला दुपारपर्यंत नव्हतं. का बरं आता कार्यकर्ते शिवसेनेचे म्हटलं ना तसं काय नाही. तसं काय ना आबा आमचा पहिल्यापासून निष्ठावून शिवसैनिक आहे. म्हणजे आबाच्या निष्ठेवर तुम्हाला विश्वास होता हा माझा भाऊ आहे मोठा तो
स्वतः खर्च करून त्यांना पक्षासाठी किंवा समाजासाठी काम केलेलं आहे. त्याला कुणाच्या रुपयाची अपेक्षा नाही ना काय नाही. त्यांना जेव्हापासून म्हणजे बाळासाहेबांच्या हयतेपासून बाळासाहेब आबाला म्हणजे स्वतः आबा मातोश्रीवर जात होता, हे करत होता. त्यांना आम्हाला सांगितलेलं मातोश्रीचं काय ते सगळं. पालकमंत्र्याकडून अपेक्षा काय असतील बरं आता लोकांच्या? नवीन पालकमंत्री आलेले आहेत आणि इथं शहरामध्ये परिवहन मंत्री आहेत ते. काय अपेक्षा काय असतील नागरिकाच्या, सर्वसामान्य नागरिकाच्या? सामान्य नागरिकाच्या अपेक्षा काय आहेत? आता मी शहरात राहतोय, सुशिक्षित आहात तुम्ही, बँकेत काम करताय. मी शहरात राहतोय, पण शहरातल्या नागरिकाला काय पाहिजे? स्वच्छता, पाणी व्यवस्थापन. आणि आता आम्ही जे बाजार एरियामध्ये राहतोय तर त्या बाजार एरियामध्ये सुसज्ज असं बाजारपेठ आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे. किंवा नाले रस्ते जे आहेत, आता हे जनतेनं कुठलीही मागणी नसताना जे भुयारी गटार योजना जी आता आणलेली आहे, ते जनतेची मागणी नसताना हे लादलेली आहे जनतेवर. चांगले चांगले रोड पण उकळून सोडलेले आहेत. आम्हाला पालकमंत्र्यांकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या गोष्टीकडे एक स्वतःहून लक्ष घालून जनतेला कसं सुखसुविधा देता येतील हे फक्त जनतेसाठी त्यांनी हे करावं. मी शहरातला नागरिक म्हणून नागरिक समज. तर तुम्हाला आता ह्यांच्या परिवाराबद्दल किंवा असं काय वाटतंय की इथं आले सर्व काय? आता छोटी गाठ नाही आहे, जेवण करणं काही मोठी गोष्ट नसते, पण सर्वसामान्याच्या घरी जेवण करणं हे मंत्र्यांनी आमच्या आबाच्या ह्याला त्यांनी मान दिला, हे आमच्यासाठी भरपूर महत्वाची गोष्ट आहे. आमच्या आबाने त्यांना काय येणार म्हणल्यावर जी रिक्वेस्ट केली असेल त्याला आम्हाला ते सर्व काय त्यांना जिंकल्या जाऊ. आतापर्यंत त्याचं जे 25-30 वर्षाचा कष्ट आहे त्याला काल ते फळ. किती वर्षाचे होते त्यावेळेसपासून शिवसैनिक आहेत ते काम करतात? जसं कळते तसं त्यांना शिवसेनेचं काम केलेलं आहे. आम्हाला जसं कळते तसं तर आहे. आणि निष्ठावून शिवसैनिक म्हणून जर कोणी नाव घेत असेल तर फक्त आणि आबाच आहे. पप्पू मुंडे. हो, पप्पू मुंडे आमचा आबा. उस्मानाबाद म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही त्याला आबा म्हणतात. आता हे नवीन तिसरं नाव आहे, संजय उर्फ पप्पू, आता आबा. आता आपण घरात आलो, आबाच भाऊ. आता त्यांचे भाऊ होते, भावाची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला. पण हे बघा रियालिटी काय आहे. आणि शिवसैनिक, खरे शिवसैनिक यांना खरंच मान दिला जातो का? मंत्री झाल्यावर माणूस सगळं विसरतंय किंवा नेता झाला की कार्यकर्त्यांना विसरतो असं म्हणतात, पण तसं काही झालंय का? आपण ऐकलंय. आता इथं घर आहे त्यांचं पाठीमागं. वहिनी कुठे आहेत? आता 3 महिला उभा. तुम्ही कोण आहेत? मी मोठी जवळ. बर, हे घर आहे आपलं. काय वहिनी, काय नाव आहे तुमचं? माझं निर्मला संजय मुंडे. शाळा किती शिकलो? माझं BA झालेलं आहे. 10वी नापास. कसं काय मग? पहिलं का असं काही एवढं हे नव्हतं. पहिला प्रश्न आहे. म्हणजे एवढं काय बघत नव्हते. खेड्यातली मी आहे. बीड जिल्ह्यात माझं चौसाळा गाव आहे. माझं माहेर. त्याच्यामुळे का पहिले आई वडील नव्हते. वडील माझी शेती करत होते. बरं, आता काल इथं आले होते साहेब, परिवहन मंत्री आले, पालकमंत्री नवीन पहिल्या दिवशी आले तुमच्या घरी आले जेवायला. काय मला स्वतःला, मी त्यांची बायको आहे, पण मला सुद्धा असं वाटत नव्हतं की खरंच पालकमंत्री आपल्या घरी येतील म्हणून. शेवटपर्यंत मला असं वाटत होतं की 8 वाजले त्या क्षणी सुद्धा वाटत नव्हतं की येतील म्हणून खरंच. पण असं ज्या क्षणी थोडासा आवाज यायला लागला की हो बाबा गाडीचा आवाज यायलाय, पोलीस गाडी यायला लागली, सायरन वाजलं होतं का? पोलीस गाडीचा थोडस बाहेर थोडस गोंधळ उडालेला, सगळी धावपळ चाललेली असं. मग त्या क्षणी वाटलं की खरंच येतात काय की. पण माझा तोपर्यंत सुद्धा माझ्या नवऱ्यावर सुद्धा विश्वास नव्हता. पण इतके निष्ठावंत असूनही, आणि माझं 2008ला लग्न झालेलं आहे, त्यावेळेस पासून त्यांनी कधीच घराचा विचार केला नाही, कधी मुलांचा विचार केला नाही. माझी परिस्थिती सुद्धा, काही अवघड परिस्थितीत सुद्धा त्यांनी कुठलाही कार्यक्रम सोडलेला नाही पक्षाच्या. प्रत्येक वेळेस त्यांनी कार्यक्रमाला जायचे, प्रत्येक वेळेस जायचे धावून. पहिला प्रसंग आठवतो का तुम्हाला, जे तुम्ही लग्न झालं आणि तुमचे मिस्टर एखाद्या कार्यक्रमाला गेले शिवसेनेच्या? खूप आठवतो. काय प्रसंग? कारण 2008 मध्ये माझं लग्न झालं. 2009ला आम्ही प्रेग्नेंट होते. मला 9वा महिना संपलेला होता. मग त्यावेळेस मला डेट दिलेली होती, डिलिव्हरी डेट दिलेली होती. मग यांना म्हणायचे की मी जायचं नाही, तर नाही पक्षाची मीटिंग आहे, मला जायचंच आहे. मी म्हणायचे अहो तुम्हाला बायको महत्वाची का पक्ष महत्वाचा आहे? तुम्ही बायकोसाठी थोडस तरी हे करा ना, की नंतर जा, तुमचा पक्ष काय नंतर आहे, पण मी नंतर तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा बायकोपेक्षा महत्वाचं आहे का? पण नाही मी जाणारच आहे म्हणले. त्यांनी तसं सोडून मला गेले होते. मग त्यावेळेस घरात माझ्या सासूबाई आजारी होत्या, एकट्या सासूबाई होत्या, आणि दीर जाऊ सगळे बाहेर होते. मग त्या क्षणी अचानक पेन्स व्हायला सुरू झाले. मग काय करायचं, तर शेजारी होत्या थोड्याशा बायका, भाऊकी भरपूर आहे माझी. मग सगळ्यांनी मिळून मला हॉस्पिटलमध्ये नेलं सिव्हिलला. त्या दिवशी होता संप.
कसला संप? डॉक्टरचा संप होता त्या दिवशी. मग अचानक काय करणार आता? मग सगळ्यांची धावपळ, डॉक्टर नाही तर मी इतकं हे झालेलं, दुखायला लागलेलं खूप. पण त्या क्षणी सुद्धा त्यांनी कसलंच मागं वळून पाहिलं नाही माझ्यासाठी सुद्धा. खरंच त्यावेळेस मला असं वाटत होतं की कुठून मला एखादा गुरराखी दिला असता आणि कुठला खेड्यातला दिला असता, त्याचा संसार करून दाखवला असता मी. पण हा नवरा मला कशामुळे मिळाला? त्या क्षणी मी इतकं हे झाले होते की काही हेच नाही. पण त्या दिवशी आमच्या इथं साहेब आले. त्या दिवशी खरंच वाटलं की माझ्या नवऱ्याने कुठंतरी निष्ठेने केलेलं काम ते आज फळास आलं. आणि मला इतका अभिमान वाटला माझ्या नवऱ्याचा की इतक्या वर्षात, 17 वर्षात मला काल अभिमान वाटला माझ्या नवऱ्याचा. नाहीतर याच्या आधी मला कधीच वाटत नव्हतं. त्यांनी मोठे मोठे सांगायचे. भांडण करत असाल तुम्ही त्यांना? सतत नाही असं काही, रोज काय असं काही नाही. पण कधी त्यांनी असं वेळोवेळी सोडून गेले. कुठं मुलांची मीटिंग आहे शाळेत, त्यावेळेस पालक मेळावा आहे, बोलवलंय त्यावेळेस. परत कधी मुलांची फीस भरताना फीसला पैसे नाही दिले, त्यावेळेस वाटत होतं. मी टेलर काम करून आजपर्यंत माझे लेकरं घडवले. 10वी पर्यंत माझे लेकरं घडवले मी. कपडे शिवायचे तुम्हाला? कपडे शिवते मी. कपडे शिवून मी आजपर्यंत लेकरं घडवले. पण इथून पुढचं उच्च शिक्षण म्हणजे याच्यात मला होऊ शकत नाही आता. पण मी रोज काय करते मुलगा आता? रात्री 11 वाजेपर्यंत मी करते काम. 11 वाजेपर्यंत. पहाटे 4:30 वाजल्यापासून माझं काम सुरू असतं. घरातलं काम आवरायचं, मुलांचा अभ्यास घ्यायचा. 2 मुलं आहेत का? 2 मुलं आहेत. एक मुलगा 10वीला आहे, मुलगी 6वीला आहे. दोघांचा अभ्यास तुम्ही घेता? दोघांचा अभ्यास मीच घेते. कुठल्या शाळेला आहेत? खाजगी का शासकीय? आपले संस्था सरकार शासकीय. छत्रपती मुलं सुद्धा साध्या शाळेत आहेत? हो, छत्रपती विद्यालयाला आहेत. दोन्ही मुलं छत्रपती विद्यालयात. कसं पण जातात? ती पण 300 रुपये फीस असती, कशाची? कधी 250 रुपये फीस असती, परीक्षा फीस असती. पण ती पण ह्यांच्याकडे नसती द्यायला. त्यावेळेस की आज तू भागून घे, बघ तुझ्याकडे असले तर दे तेवढे, मी नंतर देतो तुला, बघतो काहीतरी करतो. असं करून मीच भागवते, करते. आतापर्यंत मीच करते. मग कसं करता तुम्ही ते? टेलर काम करून, कपडे शिवून. मुलं कसं जातात? चालत जातात शाळेला? चालत सायकलवर वगैरे? सायकलवर. आता मोठा मुलगा सायकलवर जातो. मुलगी? छोटी मुलगी आहे ना, मी तिला सोडायला जाते. कसं जातात सोडायला? चालत जाता इथून शाळेत? जाते मी सोडायला. किती लांब आहे शाळा? आहे 1 किलोमीटर आहे. चालतच सोडायला जाते, घ्यायला जाते चालतच. सगळं घराचा माझ्या एकटीवरच असतो. मग कधी कधी असं टायमिंगला नाही आले तर मग रात्रीचं थोडंसं होतं की बाबा तुम्ही ह्या टायमिंगला तरी थांबायला पाहिजे होतं. नाही तर साहेब आले तर मला जायचंय, आज पक्षाची बैठकच आहे, असं नेहमी कारण असते. तर रोज कंटाळून गेले होते. पण काल खरंच माझं इतकं, मला असं काल ना अक्षरशः साहेब आल्यानंतर मला काहीच कळना गेलं. त्यांचा सत्कार करायचा, त्यांना ओवाळू का मी काय करू, कुठं बसा म्हणू. आपलं घर तर छोटं आहे आणि अचानक त्यांनी सांगितलं की येणार आहेत म्हणल्यानंतर फक्त आपली आहे तेवढं घर तरी आवरायचं, स्वच्छ ठेवायचं, एवढं करायचं. कुठं बसवलं मग त्यांना? आमच्या इथंच वरी रूम मध्ये. स्वयंपाक कोणी केला? स्वयंपाक शेजारच्या बायका हे बोलवल्या मी. घर इथंच लावला मिळेल सगळं? हो, इथंच लावला. आमची भाऊकी भरपूर आहे त्याच्यामुळे सगळे. आणि सहकार्य कोणी केलं? कोणी सहकार्य केलं तुम्हाला? माझे जाऊ आहेत, 2 जाऊ आहेत. एक मोठी, एक मध्ये जाऊ आहेत आणि चुलत जाऊ पण आहेत. त्यांनी परत झालं तर कोण्या ठिकाणी बनवलं स्वयंपाक? इथंच केला. घरातच? हो, इथंच केला. काय घर तुमचं? बघूया बरं जरा. बघायचं घर बघू बरं आतमध्ये. आतमध्ये प्रवेश करू थोडं घरामध्ये, बघूया वहिनीचं. बघू कसं नेमकं इथं दाखवा. पायरी चढायला घराला त्यांच्या. 0 ग्राउंड रिपोर्ट बघू आपण नेमकं कशी परिस्थिती आहे. आता कपडे शिवतात म्हटले ते, मग खरंच कपडे शिवतात काय बघा. इथं हे मशीन आहेत, 2 मशीन आहेत तुमच्याकडे? मी क्लास पण घेते, कसले क्लास? शिवण क्लास पण घेते. म्हणजे फॅशन डिझाईनचा डिप्लोमा झालेला पण आहे तुमचे कपडे? ही माझी मशीन आहे, इथं मी असते. आणि ही कारागीर असते. हे कोणाच्या मशीन आहेत? ही ते कारागीर असते. ते कोणाच्या मशीन आहेत? इथं एक कारागीर असते आणि इथं क्लासच्या मुलींना एक मशीन असते. मग 2-2 तासाचे टायमिंग दिलेले असते. 2-2 तासाचे टायमिंग दिलेले असते. त्याच्यामुळे मग ऍडजस्ट करते मी. ह्या छोट्या एवढ्याच घरात मी ऍडजस्ट करते. आणि इथं मी मशीन हे करते, चालवते. ही मशीन मी चालवते. कपडे कसे? हे कपडे सगळे शिवायला आलेले आहेत आता. मग आता 2 दिवस झालं माझ्याकडं. काल साहेब आल्यामुळे मला काल दिवसभर करणं झालेलं नाही. साहेब आल्यामुळे काल मला दिवसभर करणं झालं नाही. तर आज सगळ्यांचे कॉल येतं की माझं झालं का. मध्ये किचन आहे इथंच. हो, इथंच स्वयंपाक केला. ह्या 2 रूम मध्ये. हो, पाहू शकता.
बघा पाहू शकता तुम्ही, या. खरंच इथे जे आले होते का हा खरंच बघा, आणखीन पण काहीच आवरावर केलेलं नाही, काहीच नाही. आज थकून गेलो सगळं काम करून, आणि साहेब आले म्हटलं की आज निवांत वाटलं की आपल्याकडे येऊन गेले. आता काही नाही, आपलं आहे असं रुटीन, आता चलू द्या. पण आज काल साहेब आल्यामुळे आम्हाला दोनच रूम आहेत इतकं तुमचे? हो, 2 रूम आणि एक वरी हॉल केल्यानंतर बांधला मी आता. ते पण माझ्या ह्याच्यावर मी केला का, तर मुलांना डिस्टर्ब व्हायला लागलं. मी मशीनचा आवाज, आणि मुलगा 10वीला आहे आता, मग इथं डिस्टर्ब व्हायला लागलं ना मुलांना इथं डिस्टर्ब व्हायला लागलं ना, म्हणून मग मी माझे पैसे साठवलेले थोडेसे तुमचं नाव मागे टाकलेले. सांगितलं तुम्हाला हो सांगितलं, सुरुवातीला? हो काय सांगितलं नाव? की निर्मला संजय मुंडे. अच्छा, हा मला वाटतं नाव घेतं काही आता. नाही हो. असं म्हणतं जस्ट. हे बघा इथं कसं घर आहे बघा, जुनं म्हणजे असं, ज्या घरामध्ये काल इथं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आले होते आणि इथं त्यांनी याच घरामध्ये इथंच स्वयंपाक झाला, वहिनीनं ह्या स्वयंपाक केला, त्यांच्या शेजारी जी महिला होत्या त्यांना सहकार्य केलं, आणि इथं त्यांच्या भाऊकीच्या महिला होत्या. हे पप्पू मुंडे, संजय मुंडे यांना आता काहीतरी म्हणलं, काय नाव इथं काय म्हणते तुम्हाला? आबा. आबा आता 3 नाव आहे त्यांचे. संजय टीशीवरचं नाव आहे का? संजय टिशोर. आणि पप्पू असं आमच्यासारखे म्हणतात, आणि आता आबा घरचे. बघा असं म्हणजे किती प्रेम आहे. आणि खरंच इथं पालकमंत्री आल्यावर सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबाच्या शिवसैनिकाच्या घरी आले, ही खूप मोठी बाब आहे. कारण मंत्री म्हटलं की सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं हे थोडं अवघड असतं. आता बाकीचा विषय मी बोलणं योग्य नाही, तुम्हीच समजून घ्या. पण ह्यांची खरी परिस्थिती काय आहे घरातली, वहिनी काय करतात, आणि पप्पू मुंडेचं कार्य. किती वर्षापासून तुम्ही कार्य करता? वय किती होतं तुमचं? मी 12 वर्षापासून काम करतो साहेब. बघा ह्यांचं 12 वर्ष वय होतं. 89 पासून मी यशवंत पेठे लोकसभा लढले पहिल्यांदा. कुणी? यशवंत पेठे. यशवंत पेठेचं काम केलेलं आहे. पुन्हा तुळजापूर विधानसभा आनंद कदम यांचं पण काम केलेलं आहे. बघा वयाच्या 12 वर्षापासून हे राजकारणामध्ये आहेत, शिवसैनिक. आणि इथं काल उस्मानाबाद धाराशिवचे जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री हे या ठिकाणी आले होते उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये, आणि पप्पू मुंडे यांच्या घरी आले. आणि अचानक त्यांना फोन आला. हे खरं वाटतंय का? वाटत नाही, मला सुद्धा खरं वाटलं नव्हतं. म्हणूनच मी आज 26 जानेवारी 2025 वेळ संध्याकाळची 9:15 वाजण्याची आहे. मी तुम्हाला सर्व दाखवलंय. आतमध्ये येताना रस्ता कसा होता, तशा रस्त्यामध्ये खरीची व्यवस्था झाली का, कुठं जेवण केलं, यांना राहायला घर कसं आहे, यांच्या आतमध्ये घर कसं आहे, त्यांचा स्वयंपाक कुठं झाला, आणि हे खरं आहे का हे बघण्यासाठी मी तुम्हाला खास स्पेशल ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि हां, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,38,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, पप्पू मुंडेचं घर, मुंडे गल्ली, शहर उस्मानाबाद, धाराशिव. सगळ्यांना माहित आहे ना, सगळंच खरं आहे. जे आहे विशेष नाही आहे. येऊ द्या बघा, कळतं. माझी स्टोरी तर बघतो तुम्ही? बघतो. म्हणजे असं 0 असतं जे आहे ते त्या पिरियडला ह्यानं तो हात ह्याच्यात होता, तर ह्याला ह्याचे वडील लुटलेले होते, पोलीस होते. हे मुलगा आहे पूर्ण काय करतो 10वीला पुढे काय करणार क्रॉप सायन्स. कुंडा हात
सुनील हात धुवा हात धुवा